हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सौंदळ्याची गोवन स्टाईल आमटी. चला तर मग पाहूया आपण त्याची रेसिपी आणि त्याला लागणारं साहित्य. तर मित्रांनो, हे सौंदाळे आहेत. आज आपण याची करी करणार आहोत. मी मार्केटमधून यांना पूर्ण कटिंग आणि करून आणलेले आहेत. तर आता आपण याचं पुढचं रेसिपी कशी आहे ती साहित्य बघूया. आता आपण अर्धी कवड हे बारीक तुकडे करून घेतले ओलं खोबरं, आणि एक मोठा कांदा घेतलाय, तो बारीक चिरून घेतलाय हा फोडणीसाठी. 2 पाकळ्या लसूण घेतलेत, हे चिरून घेतलेत बारीक. आणि हा उभा कांदा जो आहे तो आपण वाटणसाठी वापरणार आहे. आणि हे धणे. तर आपण याचं आता वाटण करून घेऊया. आता आपण वाटण सगळे मिक्सरमध्ये घालून घेऊया वाटणासाठी लागणार. आता याच्यात आपण 1 चमचा हळद घालून घेऊया. लाल तिखट 1 चमचा घालून घ्या. आपल्याला म्हणजे तुम्हाला जसं तिखट लागेल तसं घालून घ्यायचं. जास्त तिखट हवं असेल तर आपण जास्त ऍड करू शकतो. आणि हे कलरसाठी आपण काश्मीरी लाल पावडर टाकतो, मिरची पावडर. आता थोडंसं आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचंय. जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचंय. थोडंसं पाणी घातलं. आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया. चांगली याची पेस्ट करून घेऊया. तर मित्रांनो, आपली वाटण जे आहे ते झालेलं आहे. मस्त पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम पेस्ट झालेली आहे. आता आपण पुढचं इथे फोडणीचं तयारी करून घेऊया. आता एका साईडला मी टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. मित्रांनो, आता आपण तेल गरम करत ठेवलेलं ते झालेलं आहे. आता आपण याच्यात कांदा घालून घेऊया थोडा फोडणीसाठी. आपण कांदा घालून घेतलेला. आता एक मिरची घालायची आपल्याला, ओली मिरची 2 तुकडे करून. थोडं मिक्स करून घेऊया. आता हे आपला कांदा जे आहे तो थोडा परतून घेतलेला आहे आपण. आता यात आपण जे वाटण केलंय ते आपण घालून घेऊया. आपण इथे वाटण घालून घेतलेले आता. आणि जे मिक्सरमध्ये ते थोडं आपण आता पाणी घालून घेतलेले. म्हणजे मिक्सरमध्ये पण जे वाटण आहे ते आपण आता चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून आपण याच्यात ऍड करायचं करीमध्ये. आणि ही जी पद्धत आहे जी गोवन करी आहे, गोवन फिश करी आहे. आता आपण याच्यात पाणी ते सगळं मिक्सरचं पॉटमधलं घालून घेतलेलं आहे. थोडं आता आपण याच्यात मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. थोडं मीठ घालताना कमीच घालायचं, म्हणजे कसं नंतर आपल्याला जर लागेल तर चवीप्रमाणे ऍड करता येतं. आणि आपण मागे मापस्या मार्केटमधून कोकम आणलेलं आहे, तर ते पण आपण ऍड करणार आहोत. आपण फिश करीमध्ये कोकम ऍड केली की मस्त एक चव येते. 3 ते 4 कोकम आपण ऍड केलेले आहेत, म्हणजे त्याचा मस्त एक आंबटपणा येतो. आता हे आपण थोडं उकळ आली ना याला, आपण ते सौंदाळे जे आहेत ते याच्यात आपण ऍड करू. 5 मिनिटं आपण आता थांबूया. मित्रांनो, आमटीला बघा आता मस्त उकळ आलेली आहे आणि कलर पण बघा छान आलेला आहे. आता आपण याच्यात सौंदाळे मासे सोडून घेऊया. कटिंग नाही केलेत आपण, पूर्णच टाकलेले आहेत. त्याला अख्खे चिरा, त्याला वेगळा चिरा पाडून. चांगलं आता आपण त्याला मिक्स करून घेऊया. जास्त जोरात नाही मिक्स करायचं. हो, साईडने थोडं हे करायचं. आता किती वेळ लागेल तरी याला शिजायला? 5 मिनिटं पाहिजे. 5 मिनिटापर्यंत आपल्याला परत उकळ काढत ठेवायची आहे, म्हणजे मासे चांगले आपले शिजतील आणि त्याची चव जी आहे ती पूर्ण आपण करीमध्ये येईल.
मित्रांनो मस्त अशी उकळ आलेली आणि एक मस्त वास येतोय आता. छान वास सुटला एकदम आमटीचा. नक्की करून पहा तुम्ही गोवन स्टाईलची सोंडाळ्याची आमटी. रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.